एकाच मैदानामध्ये दोन तलवारी तुम्ही घातलेला, एका बाजूला बाजीराव होडगेला कौटाळणारे बाजीराव होडगेला विरोध करायचा दम संपूर्ण जक्केवाडीच्या राजारामानंच केलं आणि त्या ठिकाणी सत्तेत असणाऱ्या संचालन केलं याचे भान आणि त्याच्यावरचा इतुरतच आम्हाला वृत्तांत वाचायला लावू नका एवढंच मी सांगेन। गडिंग्लज तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्था पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने जनता दल व भाजप पुरस्कृत नारायण आभा पाटील सहकार पॅनेल यांची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। याच अनुषंगाने बाळेश नाईक यांनी संस्थापकाच्या मुलांबाबत केलेल्या विधानावर महत्त्वपूर्ण माहिती कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली। सर, विरोधांकडून एक आरोप केला जात आहे की संस्थापकाच्या मुलांची नेमकी आता दाखल झाली आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? गडिंग्लज तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्था होऊ घडलेल्या निवडणुकीच्या बाबत वेगवेगळ्या विरोधी पॅनलकडून आणि विरोधी नेत्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या वावड्या उठवणं, वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करणं हे चालू केलेलं आहे। त्यात एक आरोप म्हणजे आरोप म्हणण्यापेक्षा एक ग्रहस्थानी त्याने एक खुलासा केला किंवा आपल्या मीडिया समोर येऊन भूमिका मांडायचा प्रयत्न केलेला आहे। स्वर्गीय वसंत पोटे पाटील साहेब संस्थापक यांच्या संदर्भामध्ये त्यांनी एक शब्द वापरला की संस्थापकाच्या कुटुंबाचं आणि संस्थापकाची आठवण आली नाही का तुम्हाला? स्वर्गीय वसंतराव पोटे पाटील हे संस्था जडणघडणीमध्ये बाजीराव होडगेच्या पेक्षाही अग्रेसरनं त्याच्या समोर एक पाऊल त्यांनी पुढे न्यायचा प्रयत्न करत असतात। घटना लिहिण्यापर्यंत संपूर्ण सगळं संस्था स्थापन करण्यापर्यंत स्वतःच्या घराच्या तुळशीपत्र घेऊन वसंत पाटील साहेब हे करायचे निस्वार्थीपणे। मी जवळून बघितलेला एक कार्यक्रम की असं मला म्हणायचं वेळ होतं, जर तुम्हाला संस्थापकाच्या कुटुंबाचं जर दखल घ्यायची जर होती तर त्याचे सुपुत्र माधव पोटे पाटील साहेब गडिंग्लज मध्ये सर्व सामाजिक चळवळीमध्ये सर्वसामान्य कुटुंबाला नाळ जोडायचं काम, सर्वसामान्य दिलास द्यायचं काम माधव पोटे पाटील करत होते। तुम्ही संस्थापकाच्या मुलांची सुद्धा दखल घेतली नाही। आम्ही मात्र आमच्या नेतृत्वानं बोलवून त्यांना सन्मानजनक अशा पद्धतीने संस्थापकाचा सन्मान करायचा प्रयत्न केला। आमच्या पॅनलमध्ये नारायण आबा पाटील या नावानं सुद्धा संस्थापकाच्या एका गृहस्थाचं ज्यानं त्याग केलं त्याला तुम्ही रस्त्यावर सोडला गेला, देशोधडीला लावला गेला नारायण आबा पाटीलना। त्यांना कुठं तुम्ही बेपत्ता केला, लापत्ता केला, त्याचं स्मरण आदरणीय स्वाती कोरिडीक ठेवलं। तशाच पद्धतीची आठवण संस्थापकाच्या माधव पोटे पाटील या तरुण तडफदार अशा ग्रस्ताची आठवण आमच्या नेतृत्वाने केलेलं आहे। महाशय दखल त्या पद्धतीने घ्यावं, फार बोलायचं आम्हाला लावू नका। आता तुम्हाला सांगायचं म्हटलं संस्थेच्या संदर्भामध्ये तुम्ही तांदूळ घोटाळा काय केला, तांदूळ कुठे नेऊन विकलात आणि काय संपूर्ण लॉटरीमध्ये मिळालेल्या गाडीचं काय केलं आमच्या नेत्यांनी तुम्हाला तुझ्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही गोव्यामध्ये जाऊन काय करत होता याचंही सगळं आमच्याकडे लेखी पुरावे आमच्या समोर आहेत। हे एवढंच न करता तुम्ही एवढं समजू नये की संस्थापकाने संस्था ही चालवायलाच दिलेली आहे कुक्कुटपालन संस्था। तुम्ही काय केला? गडिंग्लज सहकारी साखर कारखाना ब्रिक्स कंपनीला चालवायला दिला, तुम्हीच दिला ना। तर ब्रिक्स कंपनी जर चालवायला जर मोठी संस्था जर चालवायला देत असतील तर पॅरल अशा पद्धतीची संस्था चालवूनच स्वाती कोरी ह्या नेतृत्वाने हे बंद पडलेला ताळा लावलेला बँकेने सील केलेली संस्था सभासदाची दौलत अबाधित राखायचं काम हे चालवून आणि सभासदांना डिव्हिडंड देणं, सभासदांना एकंदरीत काय सवलती दरात सगळ्या पक्षी देणं आणि अंडी देणं हे फक्त ह्याच पॅनलनं करणार आहे, ह्याच नेतृत्व करणार आहे। फार बोलायला होत असाल तर बाजीराव होडगे महाशय तुम्हाला मी सांगू शकतो, एकाच मैदानामध्ये दोन तलवारी तुम्ही घातलेला, एका बाजूला बाजीराव होडगेला कौटाळणारे आमचे सन्माननीय मित्र, माझे सहकारी, माझे मार्गदर्शक, जक्केवाडीचे माझे सहकारी, त्यांचा मला उल्लेख करावा लागेल। कारण शांत स्वभावाचा मुलगा बाजीराव होडगेंच्या वळचला कधी आयुष्यात जाणार नाही म्हणत होते। त्यांनी बाजीराव होडगेने काय तिथं पराक्रम केला, नजरेनं 5 वर्ष त्या जक्केवाडीच्या आमच्या सुपुत्रांनी आमच्या सन्माननीय आमच्या मित्राने जवळून पाहिलेला आहे। म्हणूनच त्यावेळेचे टिटके पडले आणि संस्थापक म्हणून म्हणणारे मिरवणाऱ्या बाजीराव होडगेला विरोध करायचा दम
संपूर्ण जकेवडीचं राजारामनंच केलं आणि त्या ठिकाणी सत्तेत असणाऱ्या संचालन केलं याचे भान आणि त्याच्या वेळचा इतुर्तच आम्हाला वृत्तांत वाचायला लावू नका एवढंच मी सांगेन. तमाम संपूर्ण गडिंग्लज तालुक्यातल्या सभासदांना माझी विनंती आहे या भूलथापाला न भरता भूलथापांना बळी न पडता कोणत्या प्रश्न येणाऱ्या रविवारच्या 11 तारखेला या निवडणुकीमध्ये शुद्ध सभासद बंधू घेणं माझी विनंती आहे. नारळ या चिन्हासमोर तुम्ही शिक्का मारून 11 नारळ या चिन्हासमोर शिक्का मारून प्रचंड बहुमतानं आम्हाला निवडून द्यावं आणि तुमची सेवा करायला संधी द्यावी एवढंच या ठिकाणी आमच्या पॅनलच्या वतीनं आणि आमच्या 11 लोकांच्या वतीनं उमेदवारच्या वतीनं नम्रपणे तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय सहकार.